नमस्कार. महाराष्ट्र कृषी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे. आपण नेहमीप्रमाणेच एखादा नवीन प्रोडक्टवर मार्केटमध्ये सध्या नवीन काय आलंय, शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्याच्यावर काय उपाययोजना आपण करू शकतो याच्याविषयी नेहमीच माहिती घेत असतो. तशाच पद्धतीने आज देखील आपण एका नवीन प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहोत की ज्या प्रोडक्ट बद्दल आपण याआधी कदाचित ऐकलेलं नसेल आणि बरेचसे शेतकरी जे वांगे, मिरची किंवा भाजीपाला पिकं तसेच मका या पिकावर जी फॉल आर्मी वर्म येते यासाठी बरेचसे शेतकरी काही नवीन अळीनाशक सध्या मार्केटमध्ये आलेले याच्याविषयी विचारणा करत होते. तर स्वॉल कंपनीचं एक नवीन अळीनाशक आलेलं आहे, त्याच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. तर शेतकरी बांधवांनो, स्वॉल कंपनीचं टेवलिस म्हणून एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे की जे त्याच्यात कंटेंट जरी जुने असले तरी कॉम्बिनेशन हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. ते म्हणजे CTPR प्लस अशा पद्धतीचं एक नवीन कॉम्बिनेशन स्वॉल कंपनीने यावर्षी शेतकऱ्यांच्या सेवेत दिलेलं आहे. अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे की जे एक 2025 मधलं अळीनाशक मधलं एक नवीन व्हर्जन आपण त्याला म्हणू शकतो की जे कॉम्बिनेशन अळीला परिचित नाहीये, ज्याची रेजिस्टिव्हिटी अळीमध्ये डेव्हलप झालेली नाही आतापर्यंत. तर असं जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला मका पिकासाठी जी फॉल आर्मी वर्म अळी येते तिच्यासाठी आपण वापरू शकतो. कापूस पिकामधली गुलाबी बोंडअळीसाठी वापरू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी वांग्याची अळी की जी लवकर कंट्रोल होत नाही सहजासहजी कुठल्या औषधाने, त्याच्यावर देखील अतिशय रामबाण उपाय म्हणून आपण टेवलिस या अळीनाशकाकडे पाहू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, याचा जो डोस आहे डोस सुद्धा अतिशय कमी आहे. याचा जर डोस विचारला तर 15 लिटर पंपासाठी आपल्याला फक्त 20 ml औषध घ्यायचंय. 20 लिटरचा पंप असेल तर याचं जे प्रमाण आहे आपल्याला 25 ml घ्यायचंय. तर शेतकरी बांधवांनो, हे पंपानुसार प्रमाण सांगितलं. याचा जो 1 एकरचा डोस आहे तो 200 ml प्रति एकर. म्हणजे आपण 1 एकर मध्ये साधारणतः 8 ते 9 पंप पडतात. तर एकर मध्ये आपल्याला 200 ml मध्ये 1 एकर क्षेत्र करायचं आहे. 200 ml मध्ये 1 एकर क्षेत्र हे आपलं कव्हर होईल. त्याच्यात मग 8 पंप होतील किंवा 9 होतील किंवा 10 पंप होतील. मक्याच्या उंचीनुसार आहे आपल्याला पंप हे थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होतील. तर आपलं जे प्रमाण आहे ते लक्षात ठेवायचं आहे. 15 लिटरचा जर पंप असला आपला तर 20 ml घ्यायचं. 20 लिटरचा पंप असेल तर 25 ml आपल्याला औषध या ठिकाणी घ्यायचंय. तर शेतकरी बांधवांनो, अशाच पद्धतीची माहिती आपल्याला जर या महाराष्ट्र कृषी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हवी असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण जगात भरपूर शेतकरी आहेत. आपले शेजारी जरी हा व्हिडिओ पाहतील, त्यांच्या शेतातली अळी नियंत्रित झाली, त्यांचं समाधान झालं म्हणजे तुमचं निश्चितच ऑटोमॅटिकली तुमचं देखील समाधान त्यामधून होईल. कुठल्या ना कुठल्या मार्गाने निसर्ग हा तुमचा देखील निश्चित फायदा करेल. त्यामुळे अशी संकुचित वृत्ती न बाळगता
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा प्रोडक्ट की जो अळीनाशकसाठी एक नवीन प्रोडक्ट आपल्या हातात सॉल कंपनीने दिलेला आहे। तुमच्या इथली अळी गेली इतरांना सांगा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा हा निश्चितप्रमाणे होईल। आपला शेजारी कधीही आपला स्पर्धक नसतो, कारण आपली स्पर्धा ही जगाशी असली पाहिजे, ना की आपल्या आजूबाजूच्या आपल्या सहकाऱ्यांशी। तर शेतकरी बांधवांनो, ट्यूलिप्स म्हणून जे प्रोडक्ट आलेलं आहे ते आपण हरभऱ्याला देखील वापरू शकतो, मक्याला पण वापरू शकतो, आणि वांग्यावरच्या भाजीपाल्यावरच्या ज्या कुठल्या अळ्या असतील, जसं वांग्याची शेंडे अळी, मक्याची फॉल आर्मीवर्म जिला आपण लष्करी अळी म्हणतो, ती देखील याच्याने कंट्रोल होईल। आता ह्या अळ्या कव्हर झाल्यानंतर याच्यापेक्षा जास्त घातक अळ्या मला नाही वाटत की दुसरी कुठली असेल। तर इतका चांगला कंट्रोल ट्यूलिप्स या प्रोडक्टचा अळीनाशक म्हणून आहे। याचं प्रमाण परत सांगतो 200 ml प्रति एकर। काही अडचणी असतील, आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल तर या व्हिडिओमध्येच मी एक नंबर देतोय, त्याच्यावर आपण निश्चितपणाने कॉल करू शकता। जर हा प्रोडक्ट कुठे अवेलेबल नसला तर आपण कुठे आपल्याला मिळू शकतं त्याची देखील माहिती त्या नंबरच्या माध्यमातून आपल्याला देऊ शकतो। धन्यवाद।